नहीं होगा दोस्तों, कोई भी 500 रुपए का इनाम नहीं होगा, इस बात को भी आप सभी को नोट करना है। तो चलिए, गेम इज ऑन। एक जबरदस्त मैच, एक कांटे की टक्कर मैदान पर। बात की जाए, एक तरफ हैप्पी सिंह, बड़ा नाम है दोस्तों, बड़ी पहचान है दोस्तों, ये छोटे कद का एक ऊंचा खिलाड़ी है, कम उम्र का दर्जेदार खिलाड़ी है, क्योंकि जिस तरीके से इस मैदान पर गए टूर्नामेंट में उन्होंने बल्लेबाजी की थी और जो कैच पकड़ा था, काफी जो उनके चहीते दर्शक है उनके सभी के व्हाट्सएप स्टेटस, बात की जाए इंस्टा स्टेटस, फेसबुक स्टेटस पे छाए हुए थे ये हैप्पी सिंह। इनकी बल्लेबाजी अगर बात की जाए, एक ओवर में 26 रनों की बेमिसाल पारी खेली थी। आज देखिए, आज उसी गेम को याद करना होगा, इस बड़े टूर्नामेंट में अपना परफॉर्मेंस देना होगा, क्योंकि ये भी दावेदार बन सकते हैं कि बेस्ट बैट्समैन और साथ ही साथ मैन ऑफ द सीरीज के भी। पर उस हालचाल को समझ कर खेलना होगा, सिचुएशन को देखकर खेलना होगा, क्योंकि सामने गेंदबाज की बात की जाए तो कलम्बोली एक्सप्रेस, द अमेजिंग मैग्निफिशिएंट, मैं बात करना चाहूंगा कैलाश चौधरी, बड़ा नाम है, बड़ी पहचान है। देखिए, कैलाश चौधरी ऐसे तेज गेंदबाज है कि कब उनकी गेंद स्टंप को चूम जाए इसका पता बल्लेबाज को भी क्षण भर में लग नहीं पाता। तो कहीं ना कहीं जरूर यहां पर एक कांटे की टक्कर देखने के लिए दर्शक उतावले, और मैं कहना चाहूंगा और भी क्यूरियोसिटी बढ़ते जा रही है यहाँ पर दर्शकों की, क्योंकि ये टूर्नामेंट एक बहुत ही लाजवाब टूर्नामेंट का आयोजन यहाँ पर किया गया है और एक अच्छा मैच देखने के लिए दर्शक देखिए इस मैदान पर तैनात है। तो चलिए, स्टार्ट करना है। कैलाश यहाँ पर तैयार है हाईवे एंड की तरफ से गेंदबाजी करने के लिए। बल्लेबाज हैप्पी सिंह, बड़ा नाम दोस्तों, पहली गेंद के लिए। चलिए, मैं निवेदन करना चाहूंगा डीजी मास के दिंगर पोपेटा साहब से कि आपको आना है साहब, इस मंच पर आके इस मंच की शोभा बढ़ानी है। एक गेंद देखिए, हैप्पी सिंह जिस हिसाब से बात किया गया था, क्या लाजवाब पहली गेंद पर अपने इरादे स्पष्ट। DJ Vaibhav in the mix. पहली गेंद पर क्या उमदा चौका दाग दिया। यहां पर कहीं ना कहीं कैच होने की कोशिश थी अगर बात की जाए योगेश सर। तो देखिए, रामा क्योंकि थोड़े उनकी वेट अगर बात की जाए, बॉडी लैंग्वेज की अगर बात की जाए, तो कहीं ना कहीं जरूर हमें देखने मिला अगर उल्टी दिशा में भागते, थोड़े हैवी हैं पर उस गेंद को गैदर नहीं कर पाए। पर साथ ही साथ तेज तर्रार वहां से प्रकाश टावरे गेंद को कवर करने आए थे। अगर उम्मीद करते, मैं कहना चाहूंगा नजर रखते, तो बाउंड्री रुकाने की कोशिश कर सकते थे, पर कहीं नहीं। यहां पर गेम अभी भी बाकी है, मैदान पर हैप्पी सिंह बाकी है, अभी भी 5 गेंदें कैलाश चौधरी के हाथ में, देखना होगा। ये गेंद नहीं छोड़ेंगे, गेंद को देख देख कर परख परख कर यहां पर चौका मारा जा रहा है। क्या बात है, लाजवाब चौका।
अपनी पारी को संभाल नहीं पाए और कहीं ना कहीं कैच दे बैठे सुरेश मोहिते के हाथ में, और उनसे गलती इस टूर्नामेंट में होना तो नामुमकिन है, क्योंकि आज इरादा बना के आए, उन्होंने कहा जिस हिसाब से उन्होंने अपने वर्ड रखे कि कोई भी प्रोटीन शेक या कोई भी चीजों की अगर बात करें, अपने आप में कॉन्फिडेंस होना जरूरी है, अगर अपने आप को उभारना है, अपने आप को खुद ही संभालना जरूरी है, अपने आप को खुद ही बूस्ट करना है। और देखिए मैदान पर उन्होंने ये रचना कर दी। आज जो गेम मैं कहना चाहूंगा जल्लोष मना रही थी उनके अपोनेंट के खेमे में, पर उसके बाद अगर उन्हें देखा जाए तो सुरेश मोहिते ने उस गेम को छीन लाया, अपने टीम के पल्ले में डाल दिया, और क्या लाजवाब बल्लेबाजी की थी। एक अच्छा कैच सुरेश मोहिते की ओर से इस मैदान पर पकड़ा गया। इस बीच कैलाश काफी समय बाद कमबैक करने का मौका मिला, क्योंकि अंकित रावत जैसे बल्लेबाज को मैदान से बाहर किया है। इस बीच नए बल्लेबाज सचिन की अगर बात की जाए, राइट हैंडेड आक्रामक बल्लेबाज है, अच्छी नजर रखते हैं, गेंद पर परखते हैं और सीधा सीमा पार ढकेलने की कोशिश हमेशा रहती है इनकी। पर इस बीच मुकाबला है तो कैलाश चौधरी, कलम्बोली एक्सप्रेस, बड़ा नाम इस बीच मैदान पर आपको देखने मिलेगा। 5वीं गेंद, कोशिश रही थी इनसाइड एज लेकर गई है गेंद, थर्ड मैन की दिशा में खिलाड़ी मयूर बख्श, डायरेक्ट हिट की कोशिश, पर इस बीच जरूर मैं कहना चाहूंगा कोशिश में यहां पर रिजल्ट कुछ नहीं आया, पर एक रन जरूर आया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, तेजी है हैप्पी सिंह में, रफ्तार के सौदागर मैं कहना चाहूंगा रनिंग बिटवीन द विकेट हमेशा बेहतरीन होती है। इस एक रन से इजाफा हो चुका है। 5 गेंदों की समाप्ति पर 10 रन, तो 10 का दम यहां पर बूम बूम करते हैं कि नहीं हैप्पी, देखना होगा, क्योंकि आखिरी गेंद बंदिश की ओवर में अगर बड़े स्ट्रोक लाते हो तो एक सम्मानजनक मैं कहना चाहूंगा सर्कल की ओवर की स्कोर मिल जाएगी। आखिरी गेंद कैलाश चौधरी की, वाह लाजवाब स्ट्रोक, और इस बीच देखिए गलती वो भी हुई तो किससे, रामा महनवर, एक बड़ा नाम। देखिए हमेशा कैच इस तरह से छूटता नहीं है, पर आज मैं कहना चाहूंगा कहीं ना कहीं कैच थोड़ी नीचे थी, बॉडी लैंग्वेज के हिसाब से बात करें तो गेंद पर अपना शिकंजा कस नहीं पाए, और देखिए एक बड़ी विकेट जो उनके खाते में दर्ज हो सकती थी, ये मोमेंटम चेंज हो सकता था, क्योंकि हैप्पी सिंह जैसे बड़े बल्लेबाज को यहां पर पवेलियन का रास्ता दिखाने की कोशिश हो सकती थी, बट यहां पर चांस मिला है। मैं कहना चाहूंगा अच्छा लग रहा है हैप्पी सिंह का कि इस बीच रामा मानवर से उनका कैच छूटा, तो कहीं ना कहीं ये कैच कितनी महंगी होगी, ये मैच कैच पर कितना असर करेगी, ये आने वाले समय में हमें जोर देखने मिलेगा। एक ओवर की समाप्ति हो चुकी है, स्कोरबोर्ड की बात, 1 विकेट के नुकसान के साथ 11 रन। जरूर ये निल्सन आंकड़ा यहां पर दर्शाया जा रहा है, साथी स्कोरर जो हमारे बीच है योगेश वाघ, इनकी तरफ से कि 1 रन 1 ओवर 1 विकेट और 11 रन, तो ये टोटल अगर देखा जाए तो 1-1 की पूरी यहां पर न्यूमेरिक देखने आपको मिलेगी। तो चलिए अगली ओवर लेकर आए हैं मैदान के सबसे अनुभवी खिलाड़ी, मैं बात करना चाहूंगा विक्रम साहब, एक लाजवाब खिलाड़ी, 40 प्लस में का प्रदर्शन रहा था इनका, और जरूर यहां 40 प्लस का भी मैदान हो ना हो, पर प्रदर्शन हर मैदान पर इनका दमखम के साथ होता है। इस बीच बात की जाए तो सामने है एक यंगस्टर, पर उनके अपोजिट में पूरी तरह से अनुभवी गेंदबाज, इस मैदान का एक्सपीरियंस ब्लॉक हॉल स्पेशलिस्ट विक्रम पवार साहब, एक बड़ा नाम। इस बीच मुकाबला है हैप्पी सिंह के साथ, किस तरीके से परीक्षा लेंगे हैप्पी सिंह उनके गेंदबाजी की, या हावी होंगे विक्रम पवार। पहली गेंद डीप में, ब्लॉक हॉल स्पेशलिस्ट देखिए पहली गेंद पर जता दिया, बता दिया सामने वालों को, यह आह्वान दे दिया इतना आसान नहीं रहेगा कि मेरी गेंद पर आप बड़े स्ट्रोक ले पाए, पर हैप्पी सिंह भी एक जिद्दी खिलाड़ी है, ढीठ खिलाड़ी, मैं कहना चाहूंगा मैदान पर डट के रह गए तो बड़े स्ट्रोक देखने मिल सकते हैं। अगली गेंद, ये गेंद फिर एक बार ब्लॉक में कोशिश रही थी, पर कोई मौका नहीं, 1 रन छुड़ा है तेजी से सुरेश मोहिते, गेंद के ऊपर जरूर थोड़ा फंबल हुआ, पर इस बीच जानते हैं दोनों ही बल्लेबाज अगर दूसरे की कोशिश करते तो कहीं ना कहीं रन आउट के रूप में एक विकेट का नुकसान हो सकता था, पर इस बीच अच्छा, बहुत ही अच्छा फील्डिंग मैं कहना चाहूंगा, क्योंकि गेंद को स्टॉप करना इंपॉर्टेंट था, बल्लेबाज दूसरे के इरादे में थे नहीं, और बहुत ही लाजवाब गेंदबाजी मैं अब तक कहना चाहूंगा विक्रम पवार साहब की ओर से। क्या बात है, 2 गेंदें वो भी डीप में बल्लेबाज की कदमों को पढ़कर इस तरह से फेंका कि हैप्पी सिंह जैसे बल्लेबाज के पास उस गेंद को बस एक प्लेसमेंट देने के लिए दूसरा कोई ऑप्शन ही नहीं था। इस बीच अभी भी 4 गेंदें शेष, बल्लेबाज सचिन आ चुके हैं मैदान पर, स्ट्राइक पर सचिन, जिनमें दमखम है, बड़े स्ट्रोक है, आक्रामक है, ये खिलाड़ी डेंजर है, पर देखना होगा कि अनुभवी गेंदबाज के सामने किस तरीके से प्रदर्शन करेंगे सचिन। ये गेंद खेला है फाइन की दिशा में, गेंद जाती हुई तेजी से, खिलाड़ी उसके ऊपर शिकंजा कसने से पहले अच्छी रनिंग बिटवीन द विकेट यहां पर देखने मिली, और शायद मिसफील्ड यहां पर हुई है, और किसी के साथ 4 रनों से स्कोर में इजाफा।
16 रन स्कोरबोर्ड पर। क्या बात है, अच्छी बल्लेबाजी, अनुभवी गेंदबाज को पकड़ा गया, परखा गया, क्योंकि देखिए उनकी गेंद डीप में आने से पहले गेंद में हल्का मौका होता है जो आपको लोअर फुल टॉस के रूप में मिल सकती है। उस पे अगर आप ऑन द नीज आकर कोशिश करें तो फाइन की दिशा में ऐसे बड़े स्ट्रोक खेल सकते हैं, और इसके साथ खेला भी और 4 रन कमाए भी। अगली गेंद हल्के हाथों से टैप किया है, गेंद को खिलाड़ी तैनात वहां पर। विशाल विषय तेजी से गेंद पर आए, शिकंजा कसा, एक ही रन की उपलब्धि, इजाफा है सिंगल से जरूर बढ़ता जा रहा है। 17 रन हो चुके स्कोरबोर्ड पर बात की जाए 4 गेंदों की समाप्ति के बाद। मैदान अगर बात की जाए तो सारे दर्शक यहां पर हैप्पी सिंह जैसे एक बड़े बल्लेबाज की बल्लेबाजी देखने इस मैदान को गर्म करना होगा। प्रेक्षक जो यहां पर दोपहर में थोड़ी सुस्ती भर रहे हैं, इनको जगाना होगा, अच्छी बल्लेबाजी करनी होगी इस मैच में। बड़ा आयोजन, बड़ा नाम हैप्पी सिंह मैदान पर। अगली गेंद खोद कर निकालने की कोशिश पर मौका नहीं आसान। इस बीच अगर बात की जाए विक्रम पवार साहब अपने नाम के अनुसार क्या लाजवाब गेंदबाजी, कोशिश, हल्का फंबल, एक चुराया और 2 रन आसानी से पूरा। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, 2 से इजाफा, 19 रन आखिरी गेंद शेष। देखिए ब्लॉक होल स्पेशलिस्ट अगर जिस हिसाब से मैंने इनको संबोधित किया था, अब तक हमें देखने मिल रहा है कि गेंद को ब्लॉक की तरफ ही फेंका जा रहा है, क्योंकि जानते हैं बल्लेबाज के ट्रांस को पढ़ते हैं, अनुभवी खिलाड़ी है, सामने यंगस्टर्स है, तो कोशिश कितनी भी कर ले, मैं कहना चाहूंगा हैप्पी सिंह पर उस गेंद को परख नहीं पाएंगे, क्योंकि डीप में पूरी तरीके से बल्लेबाज को जकड़ कर रखा है। पर अभी भी आखिरी गेंद शेष है, बल्लेबाज हैप्पी सिंह मैदान पर अब तक बाकी, इसमें दम कम है। यहां पर स्ट्रोक चाहिए बड़ा और यहां पर आंकड़े चाहिए बड़े। कोशिश रही थी, स्ट्रेट टू द बॉलर ड्राइव कर दिया, गेंद तेजी से सीमा पार जाने की कतार में, और वाह लाजवाब फील्डिंग में कहना चाहूंगा सुरेश मोहिते की ओर से, वाह गेंद को पकड़ा और इस बीच फंबल में कहना चाहूंगा। देखिए अच्छी फील्डिंग के द्वारा भी गेंद को रोका नहीं पाया और सीधा 4 रन से इजाफा। कि मैदान पर वाटर बॉटल्स लेके जानी है, यहाँ पर अंपायर ने दर्शाया 3-4 बॉटलें लेके जाइए। मैं निवेदन करना चाहूंगा, यहाँ पे जो वॉलंटियर्स इनका बहुत बड़ा सहयोग होता है। अगर बात की जाए तो देखिए कोई भी टूर्नामेंट आसान नहीं होती अगर आपके पास इस तरह के वॉलंटियर्स, जो आपके साथी दोस्त वॉलंटियर्स का काम करते हैं, क्योंकि इनका सहयोग सबसे बड़ा होता है। मैदान पर अगर कुछ किसी को प्रॉब्लम हो जाए, किसी की चोट लग जाए तो ये फर्स्ट एड लेकर जाते हैं, किसी को प्यास लग जाए तो पानी लेकर जाते हैं, गेंद लेकर जाते हैं, और ये सहयोग बहुत इंपॉर्टेंट होता है अगर आपको एक बड़ी टूर्नामेंट इस मैदान पर रखनी होती है। और सभी जो आदित्य प्रिया लॉजिस्टिक प्राइवेट लिमिटेड की जो ये टीम हमने देखी, आदित्य प्रिया 11 के सभी खिलाड़ी, इनका बढ़िया सहयोग रहा है। बात की जाए जय मल्हार टीम का भी एक बहुत ही अच्छा सहयोग रहा है, तो इस बीच सभी का धन्यवाद। और देखिए स्कोर बोर्ड की अगर बात की जाए 2 ओवर की समाप्ति पर कुल 23 रन, 1 विकेट के नुकसान पर। जिस हिसाब से संबोधित किया था कि बड़े बल्लेबाज हैप्पी सिंह आखिरी समय में गेंद को परख लिया, हल्का डीप होने से पहले गेंद पर आक्रमण कर दिया था। सुरेश मोहिते गेंद पर काफी तेजी से आए थे, तो कहीं ना कहीं बॉडी बैलेंस हल्का बिगड़ा, पर गेंद अंदर थी, पर एक छोटा फंबल में कहना चाहूंगा सुरेश मोहिते की ओर से, और गेंद सीधा सीमा पार जा चुकी, क्योंकि तेजी थी। जब बल्लेबाज के बल्ले को चूम कर गेंद गई थी तो गोली की रफ्तार भर चुकी थी और तेजी से सीमा पार गई और सीधे 4 रनों से इजाफा। 23 रन फिर एक बार मैदान पर कैलाश चौधरी गेंदबाजी के लिए अपनी ओर से दूसरी और टीम के खाते से तीसरी ओवर लेकर आए हैं बल्लेबाज सचिन के लिए। सचिन किस हिसाब से परीक्षा लेंगे इस गेंदबाज की, क्योंकि सामने अगर बात की जाए इस मैदान को पूरी तरह से पढ़ चुके हैं गेंदबाज कैलाश चौधरी, बहुत ही अनुभवी खिलाड़ी है। बड़े बड़े टूर्नामेंट्स में इनका नाम हमें देखने मिलता है, बड़े बड़े टीमों में, आरपीएल में रॉयल स्पोर्ट्स क्लब कलम्बोली टीम की ओर से खेलते हुए कैलाश थे, हमने देखा था आरपीएल जैसे एक बड़े प्लेटफॉर्म में। इस बीच पहली गेंद, ये गेंद लॉन्ग ऑन की दिशा में, खिलाड़ी सुरेश मोहिते तैनात, अच्छी फील्डिंग, गेंद को परखा जाना, अंदर की तरफ ढकला और शायद 2 रन अपनी टीम के लिए बेहतरीन रूप से बचाए। 25 रन इस 2 रन के इजाफे से। देखिए गेंदबाज पर हावी होंगे सचिन, इस बात में कोई दो राय नहीं है, बस गेंद उनके पल्ले से थोड़ी बाहर की तरफ मिलती, क्योंकि अगर बात की जाए गेंद में और थोड़ी उछाल भरती तो कहीं ना कहीं लेग साइड की दिशा में उमदा छक्का हमें देखने मिलता। कोशिश करेंगे सचिन, इसमें कोई दो राय नहीं है, पर कैलाश उतने ही शातिर चप्पल, कलम्बोली एक्सप्रेस अपनी लय में। ये गेंद कोशिश करी थी उठाने की, पर कहीं ना कहीं गेंद हल्की इनसाइड एज लेकर उस तरफ तेजी में गई है। ऑन साइड में सूरज बोबड़े गेंद पर आएंगे और 1 ही रन से संतुष्टि। स्कोर में 1 रन से इजाफा, कुल 26 रन 2 गेंदों की समाप्ति पर। कैलाश चौधरी एक लाजवाब गेंदबाज, पर अब तक विकेट की खोज उन्हें
क्योंकि हैप्पी जैसे बड़े बल्लेबाज का विकेट लेना उनको जरूर लाजमी है, क्योंकि जानते हैं कि हैप्पी जैसे बल्लेबाज उनके लिए आक्रामक साबित हो। जहां पर अंकित रावत जरूर मैदान से बाहर जा चुके हैं, एक तूफान थम चुका है, लेकिन इस बरसात को रोकना जरूरी है। पर हैप्पी सिंह उतना ही चपल, मैं कहना चाहूंगा दावेदार है, बड़े खिलाड़ी है, बुनियादी पिल्लर है इस बीच शिव स्वराज एकता स्पोर्ट्स क्लब, ये शिव स्वराज एकता स्मैश इस टीम के। कैलाश चौधरी, ये गेंद क्या बढ़िया रिस्ट में देखना, यहां पर हम देख सकते हैं गेंद गुड लेंथ से सीधे विकेट कीपर के दस्तानों में। इस पर कोई आंसर नहीं, कोई रिवर्ट नहीं हो सकता, क्योंकि गेंद बढ़िया है, गेंदबाज बढ़िया है। कैलाश चौधरी एक जबरदस्त गेंदबाज की छाप अब तक हमने इस मैदान पर देखी उनकी ओर से, और यहां पर इस डॉट गेंद से अपने नाम को और भी ऊंचे स्तर पर लेकर गए हैं, क्योंकि इस तरह के बड़े बल्लेबाजों के सामने इस तरह की गेंदबाजी होना बहुत जरूरी है। परख चुके हैं हैप्पी सिंह के बल्लेबाजी को, जानते हैं कितने आक्रामक है, तो गेंद भी उसी तरीके से यहां पर डाली जा रही है। अगली गेंद कैलाश चौधरी की, कोशिश रही थी, गेंद पर ताकत नहीं लगा था, एक चुराया, और यहां पर वन बाउंस आउट ऑफ द पार्क, नो चांस टू द प्लेयर, सीधे 4 रनों के लिए। वह बल्लेबाजी हैप्पी सिंह इनकी ओर से देखने मिल रही है। अभी भी गेंदें बाकी मैदान पर, कैलाश चौधरी बाकी। ये गेंद कोशिश रही थी बाहर की तरफ से खेलने के, अंपायर ने दर्शाया दिशाहीन गेंद, एक अंक से यहां पर इजाफा हो चुका है। एक्स्ट्रास के रूप में ये डॉट गेंद अब तक हमें देखने मिली कैलाश चौधरी की ओर से। 31 रन, क्योंकि कैलाश चौधरी की बात की जाए पहली ओवर में भी इस तरह की एक गेंद फेंकी थी, पर जिस पर हैप्पी सिंह ने करारा झापट जड़ा था, और सीधे 4 रनों के लिए। पर यहां पर कैलाश चौधरी की पहली वाइड गेंद उनकी स्पेल से हमें यहां पर देखने मिली है। 1 रनों से इजाफा, 31 रन स्कोर बोर्ड पर। अभी भी कैलाश चौधरी बाकी है मैदान पर, हैप्पी सिंह बाकी है। दोनों ही बड़ा नाम किस तरह से यहां पर प्रणाम देते हैं देखना होगा आमने सामने। कोशिश स्ट्रेट ड्राइव, यहां पर खिलाड़ी भावड़ा, मैं कहना चाहूंगा गजानन बॉर्डर तैनात, एक हेलो इस बीच देखने मिला है कि हल्का फंबल यहां पर, आखिरी गेंद अभी भी शेष है, और इसके साथ अगर बात की जाए तो 2 रन से इजाफा हो चुका है स्कोर बोर्ड में। 33 रन, लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट। देखिए कैलाश चौधरी तो अब तक मैदान पर क्या जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं, पर कहीं ना कहीं फील्डर यहां पर उनको हल्की साथ देना जरूरी है, क्योंकि अच्छे गेंदबाज तभी बनेंगे जब खिलाड़ी उनका पूरा साथ देंगे। कहीं ना कहीं मैं कहना चाहूंगा वो गेंद थोड़ी एक बाउंस ज्यादा खाने की कारण चौका चली गई, सुरेश मोहित का टाइम अच्छा था उस गेंद पर। यह अगली गेंद, वाह लाजवाब, यह गेंद नहीं रुकेगी, सीधा मिलेगी 6। जबरदस्त ऑन फॉर्म बल्लेबाज हैप्पी सिंह। कबूतर
थे गेंदबाजी के लिए। दूसरी गेंद, गेंद को उठाने की कोशिश तो ऑफसाइड की दिशा में खिलाड़ी वहां पर तैनात, एक अंक चुराया कैलाश चौधरी के शिकंजे में गेंद, एक ही रन से संतुष्टि, स्कोरबोर्ड में इजाफा 42 रन। दो गेंदों की समाप्ति पर देखिए सचिन की अगर बात की जाए इनमें भी दमखम है, पर इस बीच जानते हैं कि ज्यादा स्ट्राइक हैप्पी सिंह के पास रोटेट करना जरूरी है, क्योंकि हैप्पी सिंह की अगर बात की जाए अभी भी 4 गेंदों में बड़ी परीक्षा यहां पर देनी होगी शिवा जैसे गेंदबाज को, क्योंकि हैप्पी सिंह हर गेंदबाज के ऊपर हावी होने का दमखम रखते हैं। पर इस बीच अगर बात की जाए तो कोशिश होगी 12 गेंदों में 29 रनों की एक लाजवाब पारी अब तक मैदान पर हमें देखने मिल रही है हैप्पी सिंह की ओर से। तो क्या फुल स्टॉप लगा पाएंगे शिवा इस बड़े बल्लेबाज को? देखना होगा आने वाले समय में। यह तीसरी गेंद बाहर की गेंद थी, उठाने की कोशिश थी, पर अंपायर ने दर्शाया यह गेंद बाहर के साथ साथ जरूर वाइड भी है और ये दिशाहीन है, तो एक रन जरूर यहां पर मिलेंगे। इस एक रन से इजाफा हो चुका है स्कोर बोर्ड में, 43 रन मिल चुके बन चुके इस बीच इस एक्स्ट्रास के रूम से। अभी भी 4 गेंदे बाकी, बल्लेबाज हैप्पी सिंह बाकी मैदान पर। फिर एक बार ये कहना कि हल्का मैं कहना चाहूंगा कि कुछ प्रयास कर रहे हैं, जरूर कुछ प्रयास करें, क्योंकि ऑफ ब्रेक के मास्टर हैं शिवा। बात की जाए ऑफ ब्रेक उनका काफी लाजवाब है, यहां पर अपने टप्पे को ढूंढ रहे, पर कहीं ना कहीं गेंद दिशाहीन हो रही है। वारंवार अगर देखें तो लगातार 2 वाइड अब तक फेंक चुके, 2 वाइड के साथ इजाफा मैं कहना चाहूंगा हो चुका है स्कोर बोर्ड में 44 रन। अभी भी 4 गेंदे बाकी, 4 गेंदों फेंकने के लिए अब तक उन्होंने 2 एक्स्ट्रास की गेंद फेंकी, पर इस बीच टप्पे को ढूंढना होगा, कम बैक करना होगा, अच्छी गेंदबाजी करनी होगी अगर आपकी टीम को इस जीत का किताब में तैनात रखना है। तो अगली गेंद शिवा की थोड़े दड़पन में मैं जरूर कहना चाहूंगा, क्योंकि देखिए एक लाजवाब खिलाड़ी जानते हैं, सामने वाले खिलाड़ी को भी प्रोत्साहित करते हैं, समझते हैं कि हैप्पी सिंह बड़े दर्जे के खिलाड़ी है, अगर एक गेंद उनके पल्ले में आए तो सीधा सीमा पार भी जा सकती है। ये गेंद कोशिश रही थी ऑफसाइड की दिशा में, खेला स्वयं गेंदबाज के प्रयास में, पर यहां पर नहीं मिलेगा गेंद और सीधा 2 की उपलब्धि यहां पर 2 का पर नहीं हुआ, जरूर 2 से यहां पर इजाफा हुआ है स्कोरबोर्ड में। 46 रन हमें देखने मिला, अच्छी रनिंग बेटी विकेट, तेजी भरी। हैप्पी सिंह कहना कि गेंद को देख रहे थे, अगर गेंद के अलावा अपने रनिंग पे ज्यादा फोकस करते तो बहुत तेजी से रन कंप्लीट कर सकते थे, बट हैप्पी सिंह जरूर गेंद को परखते कि धोखा नहीं लेना चाहते थे, पर एक अच्छी रनिंग बिटवीन द विकेट हमें देखने मिली, अच्छी पेयर इस बीच मैदान पर देखने मिल रही, जबरदस्त पार्टनरशिप हमें देखने मिल रही है। जरूर इस बीच देखिए हैप्पी सिंह की अगर बात की जाए तो ये बल्लेबाज क्षमता रखते हैं, क्योंकि कहीं ना कहीं हमने हमेशा देखा है कि काफी कम समय पर जब भी ये रिवर्स का भी अटेम्प्ट करते हैं तो गेंदबाज को एक बड़ा स्ट्रोक खेल लेते हैं, तो कहीं ना कहीं अगर यहां पर रिवर्स भी करने की कोशिश करेंगे तो जरूर 4 भी मिल सकते हैं, क्योंकि उनके लिए फील्डिंग की रचना थोड़ी अलग सी की गई है। हैप्पी सिंह इस बीच अगली गेंद उठाया, गेंद को सुरेश मोहिते गेंद के पास, इस बीच भी जंप किया, बैट्समैन जैसे छलांग लगाई गेंद के ऊपर, और मैं कहना चाहूंगा 1 रन के साथ 2 की उपलब्धि। थोड़ी मिसफील्ड यहां पर ग्राउंड पर डीजी मास की ओर से जरूर हमें देखने मिल रही है। देखिए ये सिंगल डबल्स रन आपको कितना परेशान करेंगे या स्वयं जानते हैं, क्योंकि एक छक्का एक चौका इतना नहीं, पर ये सिंगल डबल्स रन कहीं ना कहीं आपका मैं कहना चाहूंगा जीना दुश्वार कर देता है मैदान के ऊपर, तो इस तरह के रन को बचाना होगा। 2 अंक से इस बीच स्कोर में इजाफा हो चुका है, कुल 48 रन। हैप्पी सिंह प्रयास जरूर है, बड़े स्ट्रोक की खोज जरूर है। ये डीप में गेंद, और देखिए ये भी कोशिश थी, पर इतना आसान नहीं होता, क्योंकि गेंदबाज जब गेंदबाजी करके अपनी फॉलो थ्रू से आगे आता है, गेंदबाज अपनी रनिंग में होता है, और इस तरह की गेंद को जज करना उतना आसान नहीं होता जरूर, पर यहां पर दूसरी बार मौका मिला, जीवन दान मिला हैप्पी सिंह को, तो शायद कुछ बड़ा इरादा है मैदान पर आज उनके ऊपर। गुड लक की एक मैं कहना चाहूंगा पूरी तरह से बरसात हो रही है, पर देखना होगा गुड लक का कितना फायदा उठाते, क्योंकि बड़े स्ट्रोक आपको खेलने होंगे, बड़े स्कोर आपको जमाने होंगे। सामने बात की जाए सुबह 76 रन को चेस करके ये टीम इस मकान पर पहुंची है, तो ये बात को मद्देनजर रखना होगा, बड़े स्ट्रोक आपको इस मैदान पर खेलने होंगे। अगली गेंद कोशिश रही थी, पर गेंद और बल्ले में अच्छा संपर्क नहीं, मैं कहना चाहूंगा एक चुरा है, तेजी से कोशिश है, कोशिश में साथ यहां पर फंबल में उपलब्धि हुई 1 रन से। और क्या देख रहा हूं मैं मैदान पर, क्या बात, लाजवाब, क्या बात है यहां पर, बहुत ही बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट हमें यहां पर देखने मिली। दोनों ही बल्लेबाजों को थोड़ी थकान जरूर होगी, बट जानते हैं कि टीम का स्कोर बढ़ना भी जरूरी है, तो अपने मैं कहना चाहूंगा अपने आप को छोक दिया, गति ली और चीते की दहाड़ लगाए, 3 रन पूरे। ओवर की समाप्ति हो चुकी है, अर्धशतक से 1 अंक और ज्यादा, 51 पूरे। जोरदार तालियां इस टीम के लिए, मैं कहना चाहूंगा अच्छी पार्टनरशिप, एक तरफ सचिन, सामने हैप्पी सिंह, लाजवाब बल्लेबाजी, लाजवाब रन बिटवीन द विकेट, गेंद को परख कर जो मैदान पर अपना गेम सादर कर रहे हैं, इसकी तारीफ कम नहीं होनी चाहिए, क्योंकि दोनों ही बल्लेबाज यंगस्टर्स है और इस बीच अनुभवी गेंदबाजों के ऊपर हावी हुए। तो 51 रन हो चुके हैं 3 ओवर की 4 ओवर की समाप्ति के बाद। आखिरी ओवर अभी भी शेष है, आखिरी ओवर शेष और मैदान पर दोनों बल्लेबाज शेष, पर देखना होगा किस तरीके से यहां पर
जरूर 4 गेंद ओवर की समाप्ति हो चुकी है, 51 रन स्कोर बोर्ड पर है, एक ही विकेट के नुकसान पर। अगर बात की जाए दोनों बल्लेबाजों की साझेदारी की तो क्या बेहतरीन परफॉर्मेंस, 20 गेंदों में 42 रनों की साझेदारी रची गई, जिसमें 9 रनों पर हैप्पी सिंह को एक पहला जीवन दान मिला। उसके बाद अगर उनके स्कोर को देखा जाए, फॉलो किया जाए, तो उन्होंने डबल्स काफी ज्यादा, चौके 2, 16 गेंदों में 36 रनों की पारी खेली। देखिए कितना महत्वपूर्ण होता है मैदान पर कैच। हमने भी देखा है काफी समय यहां पर अगर कैच छूटती है तो वो बल्लेबाज हावी होना, यहां पर उसमें कोई दो राय नहीं है। पर इस बीच अच्छे गेंदबाज है इस बीच पूरे दोनों ही टीमों में, तो कोशिश रहेगी इस बीच कि ये बड़ी पेयर है इसको तोड़ने की, क्योंकि जानते हैं दोनों बल्लेबाज इस मैदान पर हो चुके हैं सेट। थोड़े थक से जरूर गए पर इरादे नहीं थके, अपनी टीम को जिताने के सपने नहीं थके, बॉडी लैंग्वेज को उभारना होगा, हैप्पी सिंह को खड़ा होना होगा, डटना होगा मैदान पर। इस बीच बड़े स्ट्रोक खेलने होंगे क्योंकि अभी भी आखिरी ओवर शेष। गेंदबाज विशाल भिषे के हाथ में गेंद। विशाल की बात की जाए एक लाजवाब गेंदबाज, सुबह के इनिंग में थोड़े महंगे जरूर हुए थे, बट इस बीच कप्तान का भरोसा विशाल मैदान के ऊपर, तो इस कप्तान के भरोसे को कायम रखना होगा, जिंदा रखना होगा अपनी इस स्पेल में। ये गेंद स्ट्रेट ड्राइव, ये गेंद शायद मेरी ही तरफ और मिलेंगे 6। हैप्पी सचिन के बल्ले से निकला ये उम्दा छक्का, हैप्पी के बल्ले से निकला ये उम्दा छक्का।
मैदान पर दमखम, जरूर बॉडी थक गई होगी पर इरादे नहीं थकेंगे, इसका पूरा एग्जांपल दिया है मैदान पर। उम्दा छक्का लगा विशाल बीसे के ऊपर। क्या कहना चाहूंगा मैं कि हल्ला बोल कर दिया है सचिन जैसे बड़े बल्लेबाज ने। अगली गेंद, ये गेंद टैप किया पर कहीं ना कहीं उठाने की कोशिश होती, शायद सीमा पार मिलती। रोशन सालुंके तेजी से चीता गेंद के ऊपर आया, अच्छा शिकंजा कसा, और मैं कहना चाहूंगा थोड़ी फंबल थ्रो में, और यहां पर पंकज घाड़गे इनको आत्महत्या करने पर मजबूर किया है बल्लेबाज सचिन ने। इसका कारण है क्योंकि ज्यादा बॉल अब तक मैदान पर बात की जाए तो सचिन ने फेस करी है, तो कहीं ना कहीं जानते हैं कि इस गेंदबाज के ऊपर वो अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं, बड़े स्ट्रोक ठोक सकते हैं, तो इसलिए कहीं ना कहीं आत्मसमर्पण करने का यहां पर मैं कहना चाहूंगा सिग्नल दिया अपने साथी खिलाड़ी पंकज घाड़गे को। तो नए बल्लेबाज मैदान पर जागो, एक बड़ा नाम दोस्तों, काफी बेहतरीन खिलाड़ी, एक अच्छी कैप्टनसी हमने इनके माध्यम से देखी है। अगर बात की जाए स्वर्गीय गणेश पिल्ले, इनके बाद अगर किसी ने इस टीम को पूरी तरह से सवार कर रखा है, हर एक खिलाड़ी को एक कड़ी के साथ जोड़ कर रखा है, तो इसका मैं पूरा श्रेय देना चाहूंगा जगराज संधू, ये गेंदबाज बल्लेबाज जागो इनको, क्योंकि एक अच्छी कप्तानी भी करते। देखिए अपने खिलाड़ी की पूरी पहचान है इन्हें, हर एक मैचेस में हमने इनका देखा, इनका एक मैं कहना चाहूंगा मनोबल जो रहता है, कॉन्फिडेंस लेवल जो रहता है, इट्स ऑलवेज हाई, और अच्छी तरीके से खेलते हैं मैदान पर। क्या लाजवाब प्रीवियस गेम में आखिरी गेंद पर छक्का दागा था, अपनी टीम का स्कोरबोर्ड और भी ऊपर लेके गए थे, और शायद आज के दिन में सबसे बड़ा स्कोरबोर्ड वही घोषित किया गया 91 रन का। तो विशाल कहीं ना कहीं हल्के प्रेशर में यहां पर नजर आएंगे, क्योंकि सामने बल्लेबाज सचिन दिखाई दे रहे हैं। सचिन जो कि देखिए ऐनक के द्वारा देख रहे हैं गेंद को किस हिसाब से परख रहे हैं, और सीधे बड़े बड़े स्ट्रोक खेल रहे हैं मैदान पर। ये गेंद थोड़ी फुल टॉस थी, इसका फायदा नहीं उठा पाया, एक की चोरी हो चुकी है, दूसरे की कोशिश करेंगे क्या, पर अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, तेजी से गेंद के ऊपर अंपायर इस पर दर्शा दिया, उंगलियां आसमान में कर चुके सचिन जैसे बड़े विकेट मैदान से बाहर जाती हुई।
धन्यवाद राजन. अप्रतिम समालोचन आपण पहिल्या सत्रामध्ये नक्कीच ऐकलं. या दरम्यान जरूर निवेदन असेल, मी विनंती करतो. परेश 11 संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर रॉयल कळंबोली संघाचा संघनायक दोनही कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉससाठी लगेचच संपर्क करायचा, नाणेफेकीसाठी आपण संपर्क करायचा. तर खेळाचा पूर्वार्ध राजन या ठिकाणी समाप्त झालाय. एक अप्रतिम आवाज आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकला राष्ट्रभाषा हिंदीमधून. खेळाचा पूर्वार्ध नक्कीच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. एकूण धावा राजन 65 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. 66 धावांचं लक्ष आहे आणि मेगा फायनल साठीची जी तयारी आहे, कारण प्रत्येक संघ संपूर्ण ताकदीनिशी या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि आत्ताच जर आपण पाहिलं तर जॅम पॅक स्टेडियम आपल्याला पाहायला मिळतंय. राजन जरूर सर, क्योंकि ये प्यार है. सबसे पहली बात तो अगर बात की जाए ये आयोजन देखिए, लाजवाब ट्रॉफी. मैं कहना चाहूंगा 6 फीट की अगर मेरी ऊंची भी देखी जाए तो उससे कमी है. और इसकी अगर बात की जाए तो एक चमचमाती लाजवाब ट्रॉफी, और वो भी 4, जिसमें आपको 4 कोई भी एक टीम इसके दावेदार हो सकती है. तो इस तरह की टूर्नामेंट उसके सामने अगर देखेंगे तो एक एवरेज वाली बहुत ही जबरदस्त चमचमाती 2 व्हीलर बाइक सिटी डीलक्स हीरो होंडा. और इसके ऊपर आज कौन सा हीरो सवार होगा ये भी एक क्वेश्चन है, क्योंकि आने वाले समय में वो भी साबित हो जाएगा. बात की जाए तो फ्रिज, कूलर और एक ब्रांडेड टीवी हम देख सकते हैं. और दर्शक वर्ग जो आज संडे का दिन है, सभी को छुट्टी है, और इससे बढ़िया स्थान जगह आपको आपकी छुट्टी मनाने के लिए नहीं मिलेगी, इसमें कोई दो राय नहीं है. नक्कीच नक्कीच या ठिकाणी प्रत्येक प्रेक्षक मात्र आपली जागा फिक्स करतोय, कारण इथून मात्र सामन्याला सुरुवात होते. खेळाचा उत्तरार्ध सुरुवात होते, परंतु खऱ्या अर्थाने मी म्हणेन की ही स्पर्धा रंगात येणार, कारण जसजसं आपण या स्पर्धेच्या सांगता समारंभाकडे जाऊ ना तसतसा मात्र लोकांची उत्कंठा जी आहे ती उत्कंठा मात्र शिगेला पोहोचलेली असणार आहे. मैदानाच्या चारही दिशेने जर आपण नजर फिरवली तर आपल्याला प्रेक्षक आणि केवळ प्रेक्षक पाहायला मिळतात, आणि याही पेक्षा जास्त प्रेक्षक हे युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धांना लाईव्ह पाहतायत. त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं करूयात मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. रॉयल संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. विनंती असेल परेश 11 संघाच्या संघनायकाला देखील की आपण या ठिकाणी संपर्क करायचा, नाणेफेक केली जाईल आणि त्यानंतर मात्र आपल्याला आणखीन एक रोमहर्षक सामना या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. परंतु तुर्तास या सामन्याकडे आपण जाऊया. 66 धावा, मी म्हणेन की थोड्याशा 10 धावा कुठेतरी कमी पडल्या, कारण हॅपी सिंग सारखा महत्वाचा विकेट ज्या वेळेला गमावला गेला. खरं तर 2 संधी मिळाली होती आणि त्या मिळालेल्या संधीचं सोनं करत असताना त्यांना काय कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवला गेला. तब्बल 40 धावांची 18 चेंडूमध्ये 2 षटकार 4 चौकाराच्या मदतीने 40 धावांची उपयुक्त खेळी साकारली आणि तिथून खऱ्या अर्थानं मी म्हणेन की आपल्या सांघिक धावसंख्येला आकार दिला गेला. परंतु विसरून चालणार नाहीये, संघर्ष शिवशंभू सारख्या ताकदवान संघाला नमवत असताना या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला डीजी मास या संघाकडे मात्र ती क्षमता आहे, ती डेप्थ आहे, फलंदाजीमध्ये ती खोली आहे. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर ह्या संघासमोर मी म्हणेन की कुठेतरी आणखीन 10 धावा जर प्लस असत्या तर एक वेगळं चित्र आपल्याला या मैदानावर पाहायला मिळालं असतं. जरूर जरूर सर, उसमें कोई दो राय नहीं है, क्योंकि बात की जाए ये दर्शक इन और भी कारणों के वर्ष इस मैदान पर आपको देखने मिले. क्योंकि आज अगर टीम बैकिंग की बात की जाए तो देखिए डीजी मास तो ऑलरेडी एक इन्फॉर्म टीम और बड़ी टीम है, पर साथ ही साथ आज कहीं ना कहीं उंगलियां मुट्ठी बन चुकी है. अगर देखेंगे एकता सुसरा स्मैश एक जबरदस्त टीम की बैकिंग. इस बीच आप देखिए पंकज घाड़गे, एक बड़ा नाम मुंबई में, अगर बात की जाए दूसरे स्टेट में भी इनका दर्जे से नाम लिया जाता है. साथ ही साथ जगराज उर्फ जागो, हैप्पी सिंह, सचिन और भी बड़े बड़े गेंदबाज इस मैदान पर तैनात है. तो कहीं ना कहीं अगर ये स्कोर बोर्ड में अच्छी गेंदबाजी होती है तो जीत का परचम भी लहरा सकती है और लहराने की कोशिश भी रहेगी सुई स्वराज एकता स्मैश ये टीम की. तर चला विनंती आहे, कारण आयोजकांच्या वतीनं आम्हाला सातत्यानं सूचना येतात की सामना स्पीडअप करायचा आपण थोडासा. पंचांना देखील विनंती आहे, पण आयोजकांच्या वतीनं आम्हाला सूचित केलं जात आहे, कारण 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठीचा सामना देखील खेळवण्याची योजना आहे. त्यामुळे जो उर्वरित अवधी आपल्याकडे आहे त्या उर्वरित वेळेमध्ये आपल्याला इतर सामने देखील कव्हर करायचे आहेत. या दरम्यान मी दिनकरजी पोपेटा दिनकरदा यांना विनंती करतो की या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. दिनकरदा, हा सामन्यानंतर नक्कीच आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतील, कारण मला ठाऊक आहे आपल्या संघासाठीची जी लकी जागा आहे त्या लकी जागेवरती मात्र ते जाऊन बसणार आहेत. थोडासा वेळ जरूर या ठिकाणी दिला जातोय. तर दिनकर पोपेटा, माजी संघनायक काळभैरव क्रिकेट क्लब कळंबोली आणि त्याचबरोबर एक मी म्हणेन की डीजी कन्स्ट्रक्शन सर्व आदरणीय दिनकरजी पोपेटा साहेब यांचं मात्र शुभागमन या व्यासपीठावरती पाहायला मिळते. पण लक फॅक्टर हा देखील एक महत्वाचा घटक असतो. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं की ज्या गोष्टी केल्या गेल्या अगदी त्याच गोष्टी तंतोतंत करण्याचा प्रयत्न, कारण क्रिकेटर असो, फुटबॉलर असो
किंवा इतर कोणत्याही खेळाशी निगडित असो, पहा हे खेळाडू खूप मी म्हणेन की भावनिक असतात, किंवा काही गोष्टी ज्या आहेत त्या सातत्यानं त्यांच्याकडनं केल्या जातात. अगदी असं म्हटलं जातं की सचिन तेंडुलकर, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर ज्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये यायचे त्या वेळेला सर्वप्रथम आपल्या डाव्या पायाचा पॅड पहिल्यांदा बांधायचे आणि त्यानंतर उजव्या पायाचा पॅड बांधायचे. मैदानाच्या आतमध्ये पाऊल टाकताना देखील पहिल्यांदा डावा पाऊल मैदानाच्या आतमध्ये टाकायचे. त्यानंतर मी म्हणेन की आपल्या पूर्वजांना किंवा आपल्या वडिलांना मानवंदना देण्यासाठी एकदा आकाशामध्ये नक्की पाहायचे आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचे. आणि नक्कीच या ठिकाणी पहा आणखीन एक माहिती, स्कोरर आहेत, गुणसंख्याक लेखक आहेत, परंतु क्रिकेट बद्दलची माहिती देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने देतात. बट टेनिस क्रिकेट विश्वामधला मी म्हणेन की सुपरस्टार कृष्णा सातपुते हा आपल्या मुलीच्या मी म्हणेन की दर्शन केल्याशिवाय किंवा तिचे शुभेच्छा घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाहीत. म्हणजे कुठेही सामना खेळण्यासाठी जात असेल तर सर्वप्रथम आपल्या मुलीची भेट घेतात, तिच्याशी संपर्क साधतात आणि त्यानंतर मात्र आपण काय म्हणतो तर मैदानाच्या आतमध्ये येतात. म्हणजे या काही गोष्टी आहेत की ते सातत्यानं पाळल्या जातात. आणि इथे मात्र रनचेस सुरू होतोय. गोलंदाज सज्ज, पहिला चेंडू विजयासाठी लक्ष आहे 66 धावांचा. पहिला चेंडू लोवर फुल टॉसचा चेंडू होता. पहा इथे मात्र या प्रकारचा चेंडू मिस केला गेला. मी म्हणेन की स्वतःशी थोडासा नाराज असेल, थोडासा नाखुश असेल, कारण या प्रकारचे चेंडू शिवाला आपण सातत्यानं मैदानाच्या बाहेर पाठवताना पाहतोय. परंतु इथे मात्र मी म्हणेन दैव बलवत्तर आहे गोलंदाजाचं. हा चेंडू मात्र इथे निर्धाव गेलाय. गोलंदाज आपल्या वैयक्तिक उड्यातील पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन सौरभ. गोलंदाज यावेळेस मात्र अकोट टप्प्याचा चेंडू बेगेट काढण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय आणि इथून मात्र चुके होणार नाही. फलंदाज गमावलाय, पहिला फलंदाज बाद. या ठिकाणी मात्र आपण पाहतो पहिला चेंडू लोवर फुलटॉस चेंडू मिस झाला. मानसिक दडपण आलं. मी म्हणेन की स्वतःशी पुटपुटताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि असं म्हणतात ना, घर फिरले की घराचे वाशेही फिरतात, अगदी त्याच प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. पहिला लो फुलटॉस चेंडू मिस झाला, त्यानंतर मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न फसला आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळालं. मोठी विकेट मोठी शिकार इथे मात्र सापडली जाते सौरभ या गोलंदाजाच्या जाळ्यामध्ये. आणि इथून मात्र सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न हा नक्कीच केला जाईल. राजन, या ठिकाणी पहिला विकेट जरी तुम्ही गमावला असला, मागच्या सामन्यात आपण पाहिलं 3 विकेट गमावले होते आणि त्यानंतर मात्र संघानं कमबॅक केलं. त्यामुळे एक भागीदारी होणं गरजेचं आहे, एक विकेट वरती उभा राहणं गरजेचं आहे. ही विकेट अशा प्रकारची विकेट आहे, एक बॅटिंग पॅराडाईज विकेट म्हणून आजच्या दिवसामध्ये ही विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली. आणि इथून जर पाहिलं तर एक भागीदारी होणं हे नितांत गरजेचं आहे. नवीन फलंदाज गजानन बोड्डे अर्थातच भावड्या यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आहे. बिगिट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु बॅटीचा इनर एज घेत चेंडू मात्र केवळ आणि केवळ गळत शॉर्ट स्क्वेअर लेगला पाहायला मिळाला. सिंगल आली आहे, पहिली धाव फलकावरती आली आहे. सांघिक धावसंख्येचं खातं उघडलं गेलंय. विजयासाठीचे जे लक्ष आहे 66 धावांचं, त्या दिशेला टाकलं गेलेलं पहिलं पाऊल, एक गडी बाद, एक ही धावसंख्या धावफलकावर. या दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र खराब लाईन, खराब लेंथ आणि त्याचा खरपूस समाचार. चेंडू ऑफ द पार. आरे से डर गए क्या? थँक्यू डीजे. तर या ठिकाणी मात्र पहा एक खराब चेंडू आणि त्याचा मात्र खरपूस समाचार. परिस्थिती कोणती असो, सिच्युएशन काही असो, येणाऱ्या प्रत्येक खराब चेंडूवरती आक्रमण करायचा हा निर्धार या दोनही सलामीवीर फलंदाजांचा. पहिला फलंदाज जरूर गमावला गेलाय, परंतु त्यानंतर मात्र
पुन्हा एकदा एक भागीदारी रचण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. बस सेन्सेबल क्रिकेट आहे. खराब चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता, मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार आला, त्यानंतर मात्र चांगला चेंडू होता, सन्मान दिला, फॉरवर्ड डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळाला आणि सिंगलनं स्ट्राइक रोटेट केली. ही स्ट्रॅटर्जी असणं मैदानावरती गरजेचं आहे. जरूर कोशिश अगर बात की जाए सर तो यहाँ पर एक स्ट्रैटेजी होनी बहुत जरूरी है और दोनों पेयर की बात की जाए तो लाजवाब खिलाड़ी है. एक तरफ गजानन बॉर्डर ये गेंद खोद कर निकाला है, अच्छा स्कूप और ये स्कूप है सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क. नो चांस टू द प्लेयर, इट्स अ फोर. जरूर 12 रन अब तक हमें स्कोर बोर्ड पर देखने मिले. देखिए अगर बात की जाए तो पहली इनिंग में कैलाश चौधरी की गेंद की तो पहली ओवर में उन्होंने 11 रन खर्च किए थे. यहाँ पर सौरभ पोटे ने 12 रन खर्च किए. तो एक रन से आगे पीछे जरूर चल रही है, पर ये एक आगे पीछे का दौरा भी कम करना होगा, क्योंकि अगर गेंदबाज अच्छी गेंदबाजी कर जाए तो शिकस्त दे सकते हैं इस बड़ी टीम को. या बल्लेबाज की अगर बात की जाए तो इनके पिटारे में डीप तक के खिलाड़ी, क्योंकि 11वां खिलाड़ी अगर बात की जाए रोशन सारुंग के, तो उसमें भी क्षमता है कि वो मैच का फेस, मैं कहना चाहूंगा रुख, कभी और किसी वक्त भी बदलने की ताकत रखते हैं. तो इस बीच लाजवाब गेंदबाजी करनी होगी. क्या उमदा चौका मैं कहना चाहूंगा, हेलीकॉप्टर उड़ाया था और हेलीकॉप्टर सीधे जाके थमा बाउंड्री लाइन के बाहर. 4 रनों से इजाफा हो चुका है स्कोर बोर्ड की अगर बात की जाए तो 12 रन पहली ओवर की समाप्ति पर और एक बड़े विकेट के नुकसान पर. तो इस बीच सर अभी भी 4 ओवर का खेल बाकी और मैदान पर अगर देखें तो शशि यादव जैसा एक बड़ा नाम भी बाकी. तो मुकाबला खत्म नहीं हुआ है, पिक्चर अभी बाकी है. मैदान पर गजानन बोर्डर अभी भी बाकी है. तो अविनाश कृष्णा गेंदबाज, जो कृष्णा एक तेज तरार गेंदबाज है, लो प्रकार की गेंद डालते हैं, बल्लेबाज की कदमों को पड़ते हैं और कहीं ना कहीं स्टंप चूमने का इनका हमेशा इरादा होता है. बट इस बीच देखना होगा किस हिसाब से गेंदबाजी करेंगे, क्योंकि सामने बल्लेबाज है शशि यादव. ये गेंद बैटल स्विप और गेंद जाएगी सीधा सीमा पर 4 रनों के लिए. जरा निवेदन असेल, माफ करा, परेश 11 आणि त्याचबरोबर रॉयल संघ या टॉससाठी. तर रॉयल संघाचे संघनायक आलेले आहेत, प्रभातजी आलेले आहेत तिथे. तर परेश 11 संघ, गणेशजी या आपल्यास विनंती असेल टॉससाठी लवकरात लवकर या. तर नक्कीच या ठिकाणी विनंती असेल परेश 11 संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी लगेच संपर्क करायचा आहे. कलात्मक फटका प्रशांत या ठिकाणी एक्झिक्यूट केला गेला. प्रीमेडिटेड शॉट होता, अगोदरच माणूस बनवला होता. पुन्हा एकदा ऑन द नी झालाय, त्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, ओमकार चेंडूच्या खाली येत आहेत. मला वाटतं चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत मात्र सिंगल. दोनही फलंदाज पुढे सरसावत आहेत. सिंगलनं संघाची एकूण धावा संख्या धाव फलकावरती 1 गडी बाद, 17 धावा, 17 रन्स. प्रवीण सर 66 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. सरासरी जर पाहिली तर 15च्या ते 16च्या सरासरी धावा येणं खूप गरजेचं होतं. आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी केली सौरभ याने, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर कृष्णावरती अटॅक करण्याचा प्रयत्न जो शशी याने केला तो सक्सेसफुल झाला होता. परंतु कन्सिस्टन्सी राखणं खूप गरजेचं. बघा मोठे फटके खेळत असताना सिंगल्स डबल्स वरती कॉन्सन्ट्रेशन करून जर कॅल्क्युलेशन क्रिकेट जर का खेळलं गेलं तर नक्कीच या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो. परंतु जगराज सिंग संधू ज्या वेळेला या परिसरामध्ये आयोजकांच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत केल्या गेल्या तेव्हा जगराजने रेड कलर घेतलाय आणि तो रेड कलर त्याला यशस्वी देखील झालाय. प्रवीण सर नक्कीच या ठिकाणी रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, चेंडू सरळ जाऊन विसावलाय. पण जर्सी रंगाचा जर आपण विचार केला जर्सीचा, तर रॉयल संघ देखील ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरतो त्या वेळेला भगवा रंग जो विजयाचं प्रतीक मानला जातो, जो शौर्याचं प्रतीक मानला जातो, जो मी म्हणेन की लढवईच्या वृत्तीचं प्रतीक मानलं जातं. परंतु जगराज सिंग संधूचा जर आपण विचार केला, इथे मात्र लाऊड अपील आणि अपील मात्र उत्साह होता, कारण गजानन बोड्रेच्या विकेटचं महत्व माहित आहे, शशी जाधवच्या विकेटचं महत्व माहित आहे. आणि या दोन खेळाडूंना जितक्या लवकर तुम्हाला तंबूच्या आश्रयाला पाठवता येईल
तितक्या लवकर मी म्हणेन की त्या सामन्यावरती तुमची पकड मजबूत असेल. परंतु विसरून चालणार नाहीये सुरेश मोहिते भन्नाट फॉर्म मध्ये या स्पर्धेमध्ये रामदास महानवरनं मी म्हणेन की योग्य वेळेला आपला फलंदाजीचा दमखम मैदानावरती दाखवलाय. तर सुरू चर्चा होती आपली, यावेळेस मात्र लोअर फुलटॉपचा चेंडू होता, कन्वर्ट करता आला नाहीये. मी म्हणेन दैव बलवत्तर ठरलंय, कारण P2चं हे षटक आहे प्रशांत, आणि P2च्या षटकामध्ये अंतिम चेंडू मात्र फेकला जातोय निर्धाव, आणि निर्धाव चेंडूना षटक मात्र या ठिकाणी होत आहे. 5 चेंडू झालेत, एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे, कारण 5 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवर लेग बाय आणि 5वा चेंडू निर्धाव. तर या दरम्यान सन्माननीय दिनकरजी पोपेडा साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होतोय. आपण पाहिलं एकीकडे पॅरिस 11 हा संघ आहे आणि त्यांच्या समवेत मात्र रॉयल कळंबोली हा संघ. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला, टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळतोय, शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे, आणि इथे मात्र काहीसा अडचणीमध्ये जरूर शशी जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. पण रंगांचा आपण विचार केला होता, प्रत्येक संघ एक विशिष्ट, मगाशी देखील उल्लेख चालू होता की काही असे फॅक्टर्स आहेत की जे लक फॅक्टर्स म्हणून मानले जातात, आणि ज्या वेळेला जगराज सिंग संधू अर्थात जागोच्या स्मॅच संघानं रेड जर्सी परिधान केली किंवा लाल रंग घेतलाय, त्या वेळेला मात्र पहिल्यांदा KPL आपण पाहिली, ज्या KPL मध्ये त्यांना विजेतेपद पटकावलं, अजिंक्यपद पटकावलं. त्यानंतर मात्र सकाळ प्रीमियर लीग मीडिया चषकामध्ये या संघाला पाहिलं, त्याच्यामध्ये तो पात्रता फेरीमध्ये दाखल झाला मी म्हणेन की, आणि त्यानंतर मात्र कर्नाळ स्पोर्ट्सच्या मैदानावरती जे KPLचं दुसरं पर्व झालं त्यामध्ये देखील तो विजेता संघ ठरला. म्हणजे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हा लाल रंग म्हणेन की थोडासा लकी आहे, लक फॅक्टर म्हणून नक्कीच पाहिलं जातं. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 18 रन्स ऑन द बोर्ड, 18 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणार आहे 18 चेंडू आणि 48 धावांची. नक्कीच प्रवीण सर, आपण पाहू शकता यावेळेस मात्र एकता स्मॅश शिवस्वराज्य संघासाठी पारितोषिक आले सनीजी चौधरी यांच्या माध्यमातून. स्वर्गीय गणेशजी पिल्ले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जर का कुठल्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल. तर नक्कीच खूप सारे चाहते वर्ग आहेत अजून देखील कळंबोलीमध्ये. आपण देखील स्वर्गीय गणेशजी पिल्ले यांचे चाहते वर्ग आहेत, आणि ज्या वेळेला अशा स्पर्धा होत्या त्यावेळेला असंख्य आठवणी त्यांच्या ज्या उजाळ्या भेटतात. आणि आज आपण जर पाहिलं तर न कळत सनीजी चौधरी क्रिकेटचे खूप चांगले चाहते वर्ग आहेत कळंबोलीमधील, ते आमच्या समोर जुडले गेले आणि त्यांनी मात्र पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळा दिला. तर नक्कीच आपण त्यांचा आभार व्यक्त करत गणेशजी यांच्या आठवणींना आज त्यांनी पुन्हा एकदा ताजगी दिलेत. एक अविभाज्य घटक प्रवीण सर, अजून देखील असं वाटत नाहीत की असं वाटतं की गणेशजी अजून देखील आपल्यामध्येच आहेत. असंख्य त्यांच्या आठवणी आज मात्र स्पर्धेच्या माध्यमातून निश्चितपणे डोळ्यासमोर उभ्या राहतात. नक्कीच. आणि या ठिकाणी मी म्हणेन की त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम सातत्यानं या स्मॅच संघाच्या माध्यमातून देखील केलं झालंय. ज्या वेळेला स्मॅच संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय, ज्या वेळेला मोठमोठ्या स्पर्धा असतात, बरेचसे संघ एकत्रितपणे येऊन खेळतात, स्मॅच संघ देखील त्या स्पर्धेमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन की खूप मोलाचं, महत्वाचं आणि मोठं योगदान हे गणेशजी पिल्ले यांचं नक्कीच कळंबोली क्रिकेटला लाभलेलं आहे. एक काळ त्यांच्या माध्यमातून मात्र खूप काही सहकार्य हे नक्कीच क्रिकेटला असा आपण पाहिलं गेलंय. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. 18 धावा धावफलकावरती आल्यात, अजूनही येणारे 18 चेंडू आणि 48 धावांची गरज. प्रवीण सर, मागील सामना अजून देखील डोळ्यासमोर उभा राहतो. 18 चेंडूमध्ये 59 धावांचा पाठलाग या संघाने केला होता. त्यांच्या समोर आता आव्हान असणार 16 चेंडू 48 धावा, पण 18 चेंडू माफ करा, 18 चेंडू 48 धावांचं समीकरण असणार. त्यावेळेला गोलंदाजीचा अटॅक थोडासा वेगळा होता, परंतु यावेळेस थोडासा चॅलेंजिंग असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो अविनाश जाधव आलेत राईट ओव्हर विकेट, परंतु यावेळेस पहिला चेंडू लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक हॅपी प्रयत्न करतात, परंतु चेंडू मात्र सरळ जातो सीमारेषेच्या पलीकडे. षटकार येतोय आणि या षटकाराच्या बरोबर आपण पाहतो की आता सामन्यावरती पकड निर्माण केली जाते की काय डीजे मॅच संघाच्या माध्यमातून. तर प्रशांत, या ठिकाणी मी म्हणेन की अविनाश जाधवचा वापर केला गेलाय, परंतु या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा अविनाश जाधवला हायवे एंड कडनं वापरला गेलाय. आतापर्यंत जितकी गोलंदाजी अविनाशनं केली आहे, मला वाटतं या क्रिकेट हंगामामध्ये ती LIG एंड कडनं केली. आणि पहिल्यांदा मी म्हणेन की हा जो एक प्रयोग केला गेलाय, इथे जो संधी दिली गेली, ती संधी कदाचित अंगलट
येण्याची चिन्ह. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, परंतु हा गोलंदाज सहजासहजी हार मानणारा गोलंदाज नाहीये. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार आला तरी देखील सामन्यामध्ये शिरकाव करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये. परंतु मी म्हणेन की अविनाशला जर त्या एंडनं तुम्ही आतापर्यंत वापरलाय तर या एंडनं वापरण्याचा धोका पत्करायची गरज नव्हती. इथे मात्र लाऊड अपील, पंच निर्वाळा देताना इथे मात्र फलंदाज बाद होतोय आणि दुसरा फलंदाज गमावलाय तो डीजी मास संघानं. तर नक्कीच प्रवीण सर यावेळेस मात्र पहा जगराज सिंग संधू म्हणलं तर ज्या वेळेस मॅच संघ कुठल्याही स्पर्धेमध्ये प्रवेश घेतो त्या वेळेला एक अंकित रावत, अविनाश जाधव आणि राकेश पटेल उर्फ बुंदी हे तीन सर्वाधिक विश्वासू खेळाडू जगराज सिंग संधू याचे. आणि अशी कुठली स्पर्धा नाही ज्या स्पर्धेमध्ये जगराज सिंग संधू यांनी या खेळाडूंशिवाय खेळले नसतील. आज जर राकेश पटेल थोडेसे इंजर्ड आहेत परंतु या स्पर्धेला ते जुडले गेलेत. ऑनलाईन ही स्पर्धा पाहत आहेत, मैदानावरती येऊन देखील ती स्पर्धा पाहत आहेत. पॅव्हेलियन मध्ये स्वतः इंजर्ड असताना देखील ही स्पर्धा पाहतात. म्हणजे प्रेम आहे आणि जगराज सिंधूंचा हा विश्वास आहे आणि त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी आता मात्र अविनाश करतोय. काय सुंदर गोलंदाजी चाललंय. कॉलनी क्रिकेट मधील सर्वाधिक चांगले ऑलराऊंडर कुठल्या संघामध्ये असेल ते म्हणजे जगराज सिंग संधू याच्या संघामध्ये. बघा, गेम एक्झिक्यूट वेळेवरती कळणं हा वेगळा गेम असतो, परंतु तुमच्याकडे चांगले खेळाडू असणं हा एक वेगळा पार्ट असतो. आणि सर्व चांगले खेळाडू या खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे, परंतु त्या प्रकारे ते एक्झिक्यूट होत नाहीत. परंतु आज संधी आहे प्रवीण सर आणि या संधीचा आज मात्र सोनं करण्याची एक संधी भेटली. तर बघूयात काय घडतं आणि काय बिघडतं. तर नक्कीच असं म्हटलं जातं की बडे खिलाडी बडे मंच के खिलाडी होते. या ठिकाणी मात्र प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे. आदित्य प्रिया चषक 2022 एक भव्य दिव्य आणि अप्रतिम आयोजन आपण पाहतोय. अजूनही येणारे 15 चेंडू 42 धावांची गरज. स्क्रीनवरती इक्वेशन आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे आणि इथे मात्र थोडासा वेळ घेतला जातोय. पण रामदास महानवर रामा मैदानाच्या आतमध्ये आलेत. मैदानाची टेहाळणी केली जाते, क्षेत्ररक्षणाची टेहाळणी केली जाते. इथे मात्र आपण पाहतोय की रणनीती काय असणार आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय. कारण मैदानावरच्या या छोट्या छोट्या रणनीत्या असतात, हे गेम प्लॅन्स असतात आणि ते गेम प्लॅन तुम्ही जरूर तुमच्या संघाच्या चंबूमध्ये तय करत असता, परंतु मैदानावरती ते तुम्हाला एक्झिक्यूट करायचे असतात. जो मोमेंटम होता मागच्या सामन्यातील तो मोमेंटम फलंदाजीमध्ये दाखवला जाणार का, आणि जर तो मोमेंटम या मैदानावरती दाखवला गेला तर डीजी माऊली हा संघ नक्कीच विजयाच्या दिशेने अग्रसर असेल. गोलंदाज यावेळेस मात्र बेगेट करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन लॉंग ऑफचा क्षेत्र निवडलाय. सेफेस्ट झोन ज्याला म्हटलं जातं, इथे मात्र चूक होणार नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात आणि फलंदाज मात्र बाद. आणखीन एक फलंदाज गमावलाय डीजी माऊली संघानं. प्रवीण सर असं म्हणलं जातं यशाचा पासवर्ड काय, तर मागे वळून पाहू नका. अविनाश जाधवने देखील तेच केलं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यांनी मागे वळून पाहिलं नाही, त्याचा स्वाभाविक खेळ दाखवला आणि 3 चेंडूंमध्ये 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद केले. नक्कीच या ठिकाणी हा विश्वास आहे संघनायकाचा आणि तो विश्वास मात्र या गोलंदाजानं सार्थ ठरवलाय. पहिल्या चेंडूवरती ज्यावेळेला षटकार आला प्रश्नचिन्ह होते की हा जो केला गेलेला प्रयोग आहे, कारण एंड बदलण्याचा प्रयोग या महत्वपूर्ण सामन्यामध्ये तुम्ही करू शकत नाही. आणि खास करून डीजी माऊली सारखा ताकदवान संघ ज्यावेळेला तुमच्या समोर असेल त्यावेळेला तुम्हाला जास्त किंवा फारसे प्रयोग करता येणार नाही. तुम्हाला तुमच्या बेसिक्स वरती स्टिक व्हावं लागेल, परंतु खेळाडू कोणता आहे हे देखील महत्वाचं आहे. अविनाश जाधवच्या तुम्ही हातामध्ये चेंडू सोपवताय, ज्याच्यामध्ये क्षमता आहे कमबॅक करण्याची, ती क्षमता त्या गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवून दिली. इथे मात्र सगळ्यात सेफेस्ट झोन ज्याला म्हटलं जातं गोलंदाजाच्या डोक्यावरून लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये, परंतु तिथं देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. म्हणजे जो गेम प्लॅन होता तो मात्र या चेंडूवरती एक्झिक्यूट केला गेला अविनाशच्या माध्यमातून. परंतु मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच यावेळेस मात्र मैदानावरती आलाय सुरेश येत आहेत. तर ऑन हॅट्रिक अविनाश. अकोटापर्यंत चेंडू हवेमध्ये जरूर आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खालती येत आहेत. कॅच होऊ शकते, हो कॅच होते आणि याचबरोबर 500 रुपयाचा मानकरी ठरतो तो म्हणजे अविनाश. यार की है यारी निभानी.
सर सातत्याने चुका होत आहेत, गडबडी होत आहेत, त्याच्या मागची कारण शोधून काढावं लागेल. बघा प्रवीण सर, एक षटकार आला होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर कुठल्या प्रकारची धाव आली नाही. एक षटकार आल्यानंतर 5 चेंडू उर्वरित होते. त्या 5 चेंडूंवरती किमान 7 ते 8 धावा जरी आल्या असत्या तर मात्र हे षटक यशस्वीरित्या पार पडलं असतं. आणि त्यानंतरच्या 2 गोलंदाजावरती अटॅक करण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये. बघा कॅल्क्युलेशननी क्रिकेट खेळावं लागेल. शशी जाधव मैदानावरती आहे मित्रांनो, आणि जोपर्यंत शशी जाधव मैदानावरती असणार तोपर्यंत एक चेंडू बाकी आहे. शशी जाधव जोपर्यंत मैदानावरती असणार तोपर्यंत मात्र एक ज्योत प्रज्वलित राहील, ती म्हणजे सुपर डीजे माऊली संघासाठी. याचबरोबर षटकाची होते समाप्ती. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीचा स्कोर जाऊन पोहोचलाय 24च्या घरामध्ये आणि समीकरण उरतंय येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 42 धावेची. 12 चेंडू 42. प्रति षटकाच्या मागे 21.00 ची सरासरी. 1.25 धावाचं षटक येणं खूप बंधनकारक असेल प्रवीण सर डीजी मास या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी अजूनही 12 चेंडू 42 धावांची गरज आहे. चेंडू आणि धावांमध्ये जर पाहिलं तर 30चं अंतर आहे. या मैदानावरती 12 चेंडू 35 धावा इक्वेशन पहिल्या सामन्यामध्ये पार केलं होतं. शेवटच्या षटकात 24 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. परंतु ज्या खेळाडूंनी हा विक्रम या मैदानावरती केला होता ते दोनही खेळाडू यावेळेस तंबूच्या आश्रयाला आहेत. जरूर शशी जाधव मैदानाच्या आतमध्ये अजून आहे आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर फलंदाज महेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. क्षमता आहे दोनही फलंदाजांमध्ये, परंतु ती क्षमता तुम्हाला मैदानावर सिद्ध करावी लागेल. याचबरोबर आपण पाहतो अविनाश जाधव यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक सनी चौधरी यांच्या माध्यमातून आलेलं आहे. स्वर्गीय गणेशजी पिल्ले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये दिलं होतं. तर हा सामना झाल्यानंतर अविनाश यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधावा आणि तुमचं हे पारितोषिक इथून कलेक्ट करावं. तर 12 चेंडू 42 धावांची आवश्यकता. प्रवीण सर अजूनही सामना बरोबरीवरती आहे. थोडीशी पकड मजबूत असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची, परंतु अजूनही कोणी जिंकले नाहीये, अजूनही कोणी परास्त झालं नाही. अनिश्चितताने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. मागचा मॅच अजून देखील डोळ्यासमोर उभा राहतो. 3 चेंडूंमध्ये 18 धावा, एका चेंडूमध्ये 11 धावा या मैदानावरती चेस होताना पाहिल्यात आपण. होत्याचं नव्हतं होताना आपण या मैदानावरती पाहिला. अक्षरशः चमत्कार पाहिलेत आपण या मैदानावरती आणि अजून देखील सामना बरोबरीवरतीच आहे. बघा मयूर वाक्षे याला संधी दिली गेली. या वर्षीच्या हंगामामध्ये खूप चांगल्या लयमध्ये आहे, परंतु या खेळाडूला संध्या भेटत नव्हत्या आणि आज संधी भेटलेली आहे. तर या संधीचं कशा प्रकारे सोनं केलं जाईल. प्लीज चला स्पीडअप करा, विनंती असेल. तर नक्कीच या ठिकाणी एकंदर जर आपण विचार केला थोडंसं चुकीचं शॉर्ट सिलेक्शन झालं. 2 जे महत्वाचे खेळाडू होते रामदास महानवर आणि त्यानंतर मात्र सुरेश मोहिते, या 2 खेळाडूंना मी म्हणेन की थोडासा संयम कुठेतरी गमावला गेला. पहिल्या सामन्यामध्ये जर तुम्ही 18-59 इक्वेशन मैदानावरती पूर्ण करू शकता तर 12-42 किंवा 12-48 हे फारसं मोठं समीकरण तुमच्यासाठी नाहीये. त्यामुळे मी म्हणेन की कुठेतरी जो गेम प्लॅन होता तो चुकला गेला. आले तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाही. 1 ते 2 चेंडू तुम्हाला नक्कीच मैदानावरती थोडासा वेळ घालवावा लागेल आणि त्यानंतर मात्र गोलंदाज, कारण अविनाश जाधव सारख्या गोलंदाजावरती आले तुम्ही मोठा प्रहार करू शकत नाही. हा गोलंदाज कसलेला गोलंदाज आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय येणारे अजूनही जर इक्वेशन पाहिलं प्रशांत तर 12 चेंडू आणि 42 धावांची गरज. गोलंदाज इथे मात्र सज्ज होतोय कृष्णा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू विकेट काढण्याचा प्रयत्न. इथे मात्र यष्टी रक्षकाला चेंडू चकवतोय. चेंडू थांबणार नाही आहे. चेंडू सीमारेखा पार, चौकार. या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय प्रशांत. 12-42 इक्वेशन होता. चौकार आलाय. 38 धावा आल्यात. सकारात्मक सुरुवात जरूर मिळाली आहे षटकाची. गोलंदाजावरती थोडंसं मानसिक दडपण जरूर आहे, परंतु अजूनही जर आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन किंवा फ्लाइंग स्लिप मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. ते मात्र आखो टप्प्याचा चेंडू होता. इथे संधी होती झेल घेण्याची, परंतु ही संधी मात्र गमावली गेली. एका हाताने हा झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला अंकितच्या माध्यमातून. चेंडू अडवण्याला महत्व दिलं गेलं आणि इथून मात्र सिंगल आली आहे. सिंगलने संघाची एकूण धावा संख्या धावफलकावर 4 गडी बाद 29 धावा धावफलकावरती. अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि 37 धावांची गरज. प्रशांत 10 चेंडू 37 धावा. 5 मोठे फटके खेळणं खूप अनिवार्य असेल. तर चला मॅच कडे जाऊयात.
तर गोलंदाज पुन्हा एकदा कृष्णा. उलटा चेंडू यावेळेस या चेंडूला बक्षणार नाहीयेत. शशी जाधवच्या बॅटिंगमधून निघतो हा घनागती प्रहार 6 धावांसाठी. Yeah, the meat bros. नक्कीच 10 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता असताना हा षटकार आलाय. शशीच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर 5 मोठे फटके आणि ती क्षमता त्याच्याकडे आहे. हलकासा ओव्हर पिच चेंडू बॅक टू द बॉलर ड्राईव्ह जरूर खेळला गेला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून 2 क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने येत आहेत. सचिन तिथे उपस्थित काय क्षेत्ररक्षण करतायत. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. आपल्या संघासाठी 2 महत्वपूर्ण धावा या रोखल्यात. बघा प्रवीण सर, एकेका धावाचं खूप मोठं महत्व आहे. अनन्यसाधारण महत्व आहे क्रिकेटमध्ये, राजकारणामध्ये. एक अक्षराचं, एक अंकाचं. आणि अंक तालिकेवरती आपण पाहतोय की या 2 धावा अंकित होत आहेत आणि स्कोअर कार्ड जाऊन पोहोचतोय 37च्या घरामध्ये. समीकरण जर पाहिलं तर येणारे 8 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. बघा प्रवीण सर, हे 2 चेंडू खूप निर्णायक असतील. या 2 चेंडूंवर का जर का मोठे फटके आले तर सामन्याला खूप मोठा टर्न बसू शकतो. नक्कीच, आणि ती क्षमता आहे फलंदाजामध्ये. एक षटकार आलाय, आणखीन एखादा षटकार शोधण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र प्रॉपर टायमिंगचा अभाव आहे आणि मी म्हणेन की दैव बलवत्तर ठरलंय गोलंदाजाचं, कारण अगदी धीम्या गतीने चेंडू फेकला होता. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती गणेशच्या. मला वाटतं गोलंदाज या ठिकाणी कृष्णा गोलंदाजीच्या बोगल्यावरती पाहायला मिळतं, ज्याला आपल्या वैयक्तिक गोड्यातील दुसरं षटक फेकण्याची संधी मिळाली आहे. पण या अगोदरचं षटक त्यानं पेटूचं षटक हाताळलं होतं, जिथं क्षेत्ररक्षणाचं निर्बंध होतं आणि अशा षटकामध्ये अवघ्या 6 धावा दिल्या होत्या. संघनायकाचा आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वास मात्र या गोलंदाजावरती आहे. कदाचित असं वाटलं होतं की अविनाश जाधवला 2 षटकं मिळतील, परंतु कृष्णानं एलआयजी यांकडनं दुसरं षटक हाताळलं आणि हेच कारण आहे की कृष्णाचा वापर इथे मात्र केला गेला. यावेळेसचा फुलर लेनचा चेंडू जरूर होता, गरंगाळा चेंडू जातोय, सिंगल मात्र आली आहे. इथे बॅकअप नाहीये. जी घटना घडली होती संघर्ष संघाबरोबर, अगदी तीच घटना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये घडताना डीजी माऊली संघासाठी तब्बल धावा आल्या आहेत या चेंडूवरती. 5 धावा. तर 5 धावा या ठिकाणी आल्या आहेत, कारण दुसऱ्या धावेसाठी पुढे सरसावले होते आणि त्यानंतर मात्र ओव्हर थ्रो झाला. अगदी हाच मोमेंटम आपण संघर्ष संघामध्ये देखील पाहिला होता. बाबा तुमचा अटेम्प्ट सेकंड धावेसाठी होता की फर्स्ट, हा महत्वाचा आहे. जर अटेम्प्ट सेकंड धावेसाठी असेल तर पंच मात्र नक्कीच निर्णय या ठिकाणी येईल आणि पंचांचा निर्णय आलाय की या 5 धावा आहेत. थँक्यू. तर या 5 धावेनं संघाची एकूण धावा संख्या, प्रशांत सामन्यामध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा निर्माण झालाय. 5 धावेनं संघाची एकूण धावा संख्या धावफलकावरती 42 आणि आता मात्र इक्वेशन उरत आहे. येणारे 6 चेंडू आणि 24 धावा. सेम इक्वेशन फॉर द लास्ट ओव्हर. नक्कीच प्रवीण सर, येणारे 6 चेंडू आणि 24 धावा. आणि हे धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानावरती कोण आहे तर तो म्हणजे बेस्ट फिनिशर. अगदी मध्य प्रदेशला जाऊन एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना याच खेळाडूने षटकार लगावला होता. तोच शशी मात्र मैदानावरती. बघा शशी मोठ्या प्लॅटफॉर्मचा मोठा खेळाडू आहे आणि ज्या वेळेला शशीच्या समोर असे मोठमोठे समीकरण येतात ना त्या वेळेला त्याचा खेळ अजून निखरतो आणि आज ती त्याला संधी भेटली. स्वतः दिनकरजी पोपेटा त्यांच्या पॅव्हलियन मधून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आपण इथून पाहू शकतो की हो, शशी अजून देखील मैदानावरती आहे. नक्कीच एक आशेचं किरण शशी जाधव मैदानाच्या आतमध्ये. आणि अशा प्रकारच्या ज्यावेळेला क्रंच सिच्युएशन येतात ना, शशी जाधव अगदी कॉन्फिडंट असतात, कारण जसं तो प्रशांत आपण उल्लेख केला की अशा क्रंच सिच्युएशन मध्ये सचिनचा खेळ हवा निखरतो, बहरतो. असं म्हटलं जातं ना की ज्यावेळेला सोनं वितळतं त्यावेळेला त्याचा एक सुंदर दागिना तयार होतो. अगदी त्याच प्रकारचा हा खेळाडू आहे. इथे मात्र मी म्हणेन की सिच्युएशन आहे 6 चेंडू 24 धावांची. अगदी सेम इक्वेशन. पहिल्या सामन्यामध्ये जी अवस्था होती, पहिल्या सामन्यामध्ये जो मोमेंटम होता, अगदी तोच मोमेंटम या ठिकाणी प्राप्त केला जाणार का, विजयाला गवसली घालली जाणार का, अशी अनंत प्रश्न यावेळेस मात्र उपस्थित क्रीडा रसिकांच्या मनामध्ये.
हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट पाहावीच लागेल प्रवीण सर, कारण की काचेचे तुकडे देखील उन्हामध्ये चमकतात. आणि आज या हिऱ्याची ओळख पटवायची असेल तर शशी जाधवला घनाचे घाव सोचावेच लागतील. तर येणारे 6 चेंडू आवश्यकता असेल ती म्हणजे 24 धावांची. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता गोलंदाज येतोय तो म्हणजे पंकज गाडगे आलेले आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून सज्ज झालेले आहेत गोलंदाजीसाठी. आणि शशी जाधव नक्कीच 6चे 6 चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतील. आणि 6 चेंडूमध्ये 24 धावांचा पाठलाग केला जाणार का, हेच समीकरणाचं उत्तर थोड्याच वेळात आपल्या समोर अनुत्तरित होईल. परंतु आपण पाहतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मेहताब देखील आलेले आहेत, पिच क्युरेटर आहेत आणि मैदानाची खूप चांगली सजावट करण्यामध्ये यांनी देखील श्रम घेतले. तर त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूयात. वळत मात्र मैदानाकडे येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. प्लीज चला सामन्याला करूयात सुरुवात. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 24 धावांची. नक्कीच या ठिकाणी गोलंदाजीमध्ये देखील तो दमखम आहे. या असं नाहीये की 6 चेंडू 24 धावा म्हणजे अगदीच सामना गेलाय, परंतु इथे मात्र संधी आहे. गरंगळत चेंडू जातोय, सिंगल आलाय. कॉन्फिडेंट पहा या गोलंदाजाचा. मी म्हणेन की आत्मविश्वास दाखवला गेला संघनायकाच्या माध्यमातून आणि त्या आत्मविश्वासाला प्रतिसाद देणं देखील तितकंच महत्वाचं आहे. केवळ तुमच्या संघामध्ये असणं महत्वाचं नाहीये, तर जबाबदारीच्या वेळेला जबाबदारी स्वीकारणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. रोहित सर, आज जर पाहिलं तर जगराज सिंग संधू यांच्या कॅप्टन्सीवरती खूप मोठा वेगळा एक आत्मविश्वास दिसतोय. प्रत्येक निर्णय घेताना किती कॉन्फिडंट आहेत पहा. मैदानावरती येत आहेत, खेळाडूंशी संपर्क साधतात, एखादा निर्णय चुकला तर त्याच्यावरती ते जास्त गडबड करत नाहीयेत, कॉन्फिडन्स देतात खेळाडूंना. आणि ज्यावेळेला अशा प्रकारची कॅप्टन्सी असते ना प्रवीण सर, त्यावेळेला मात्र सामन्याला अजून रंगत निर्माण होते. परंतु यावेळेस काय होते मैदानावरती, पंचांकडे लाऊड अपील जरूर केली गेली, पंच अचाळभूत नजरेने पाहतायत, निर्णय अजूनपर्यंत येत नाहीये आणि कदाचित स्ट्राईक रोटेट करण्याचा मनसुबा यशस्वी होतोय. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लाऊड अपील होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता महेशचा, परंतु तिथे मात्र जगराजनं चेंडू हातामध्ये ठेवला, लाऊड अपील करत राहिला आणि संधी मिळाली. या संधीला कन्वर्ट केल्या गेलं सिंगल मध्ये आणि पुन्हा एकदा शशी जाधव ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूवरती हे जे द्वंद्व आहे, हे जे युद्ध आहे, ते गोलंदाजानं मात्र मी म्हणेन की वर्चस्व गाजवलंय. इक्वेशन जर आपण पाहिलं, कारण बस 6-24 मध्ये तुम्हाला 2 चेंडू अशा प्रकारचे फेकायचे की जिथे जास्तीत जास्त धावा घेण्याची संधी ही तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला द्यायची नाहीये. आणि अगदी तेच केलंय गोलंदाज पंकज गाडगेनं. पहिले 2 चेंडू असे फेकलेत, मी म्हणेन की त्याच्या संपूर्ण क्रिकेटिंग करिअर मधले 2 सर्वोत्तम चेंडू या ठिकाणी त्याने फेकलेत. असं म्हणलं जातं ना प्रवीण सर, नशा करना भी होगा तो मेहनत का कीजिए, मुकद्दमर में कामयाबी लिखी होगी. आणि ती मेहनत आज मात्र पंकज मैदानावरती होतो. काय दमखम लावलाय आज. मला तर वाटतं त्याच्या आयुष्यामधील सर्वाधिक महत्वाचे 6 चेंडू तो आज फेकणार आहे. त्याच्यामधील 2 चेंडू हे यशस्वी झालेत, परंतु अजून देखील 4 चेंडू येणे बाकी आहे. मनामध्ये खूप मोठा गोंधळ चाललाय प्रश्नांचा, करावं तरी काय करावं, कारण की शशी जाधव समोर आहे. त्याच्यासाठी ही सर्वसामान्य गोष्ट आहे प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे डागायची. आणि अशा द्विधा परिस्थितीमध्ये पंकज जाधव आज थोडीशी तारेवरची कसरत करणार का, हे प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती. तर नक्कीच या ठिकाणी गोलंदाज पंकज इथे मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न. ज्या चेंडूची वाट पाहिली जात होती तो चेंडू मात्र डिलिव्हर्ड केला गेलाय. इथून मी म्हणेन की आता मात्र सामन्यामध्ये एका भक्कम स्थितीमध्ये स्मॅच संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. कारण इक्वेशन आहे, या अगोदरचा सामना आठवा, 1 चेंडू 11 धावांची गरज, 11 धावा मैदानावर झाल्या होत्या. परेश 11 संघानं तो विक्रम या ठिकाणी केला होता. इथे मात्र एकताच मॅच संघाचा गोलंदाज ती चुकी होणार नाही याची दक्षता मात्र घेतोय. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी पंकज गाडगेच्या माध्यमातून. नक्कीच प्रवीण सर, पंकज गाडगे यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर कळंबोलीच्या पलीकडे, कामोठ्याच्या पलीकडे, रायगडाच्या पलीकडे, अगदी महाराष्ट्रभरामध्ये, मुंबई परिसरामध्ये हा खेळाडू सातत्याने खेळण्यासाठी जातो. आणि जेव्हा मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त स्पर्धा खेळता, मोठमोठ्या प्लॅटफॉर्म्स वरती खेळता, विविध खेळाडूंच्या खांद्याला खांदा लावून खेळता, त्यावेळेला तुमच्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स येतो. आणि तोच कॉन्फिडन्स आज आपण पाहतोय पंकज गाडगे यांच्या शैलीमध्ये दिसतोय. बघा, पूर्णपणे या सामन्याची हवाच काढली की काय या 4 चेंडूने. नक्कीच या ठिकाणी कौतुक गोलंदाजाचं करावं लागेल, जो आत्मविश्वास दर्शवला गेला होता. इथे मात्र विकेट केलाय, फटका आलाय, पण तुम्ही म्हणेन की उशीर केलाय. फलंदाज महेशच्या बॅटमधनं हा घणाघाती षटकार. बघा प्रवीण सर, असं म्हणलं जातं ना, केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे. बघा मित्रांनो, एकंदरीत जर पाहिलं ना,
प्लीज 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 सर्वांना विनंती आहे, कोणीही त्या साईडला जायचं नाहीये. प्लीज प्रेक्षक थोडस कोऑपरेट करा. सामन्यातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. जरूर औपचारिकता बाकी आहे, परंतु सामन्यातील एक चेंडू शिल्लक आहे. समर्थक आहेत आणि मी म्हणेन की थोडासा विजयाचा जल्लोष नक्कीच मैदानामध्ये आपण जरूर पाहू शकतो. परंतु विनंती आहे क्रीडा रसिकांना की आपण मैदानाचा ताबा सोडा, बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण जाऊन बसायचंय. सर, हा जो क्रिकेट असतो ना, हा अगदी 2 ते 3 महिन्याचा असतो, पण गेली कित्येक वर्षांचं मित्रप्रेम आहे. कित्येक वर्षापासून आपण एखाद्या कुटुंबाप्रमाणे वावरतो. अजून भरपूर सारं आयुष्य जगायचं आणि प्रत्येक सुखदुःखामध्ये हेच खेळाडू असतात जे एकत्र येतात. मग त्यामुळे अशा छोट्या गोष्टींना वेगळं रूप द्यायची गरज नाहीये. खेळ भावना ठेवा, मैत्रीपूर्व संबंध ठेवा आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी कृपया करून सहकार्य करा, ते तुम्ही देणारच. तर नक्कीच नक्कीच या ठिकाणी तमाम क्रीडा रसिकांचा आपण सातत्यानं उल्लेख करतो. चला, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. पंच आपण सामना सुरू करायच्या सूचना द्यायच्या आहेत. चला, या ठिकाणी विनंती आहे प्लीज 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 सामना सुरू करायचा. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. तर या ठिकाणी मात्र आपण इथे मात्र बेगेट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे आणि कोणत्याही प्रकारे धाव घेण्याचा मानस मात्र फलंदाजांचा नाहीये. सामना संपलाय आणि या सामन्यात मध्ये मात्र विजेता ठरतोय तो अर्थातच एकता स्मॅश शिवस्वराज्य हा संघ. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघाला मात्र त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.